हॅलो स्टुडंट्स, आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन स्टडी करत आहोत. त्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर्सबद्दल इंट्रोडक्शन बघितली. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल्स बघणार आहोत रिलेटेड टू शेअर्स. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंपॅरिझन ऑफ FV अँड MV हे बघितलेलं आहे. बरोबर आहे, पुन्हा एकदा ते रिवाइज करूयात. कंपॅरिझन ऑफ FV अँड MV. व्हॉट इज FV? FV मीन्स फेस व्हॅल्यू. Face value printed on share certificate, and MV is market value. If share goes to share market, then this price of shares going decrease and increase. This decreasing value, changing value is called market value. Then we see comparison of FV and MV. MV greater than FV, then share is at premium. बघितलं आहे आपण, म्हणजे प्रॉफिटमध्ये आहे. MV इज इक्वल टू FV, देन शेअर इज ॲट पर. अँड MV लेस दॅन FV म्हणजे शेअर इज ॲट डिस्काउंट. शेअर इज ॲट डिस्काउंट. देन वी सी नेक्स्ट फॉर्म्युला फॉर सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट मीन्स टोटल इन्व्हेस्टमेंट. Sum investment means total investment. What is the formula? Number of shares into MV. What is the formula for sum investment? Number of shares into MV. Okay, related on this point we see some examples. Okay, first example, सम इन्व्हेस्टमेंट मीन्स टोटल इन्व्हेस्टमेंट. आता टेक्स्टबुक मध्ये आपल्याला पेज नंबर 100वरती आहेत बघा एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, सपोज FV इज इक्वल टू ₹10, MV इज इक्वल टू ₹15, देन शेअर इज ॲट प्रीमियम. FV किती आहे? ₹10 आहे आणि MV 15 आहे. देन बघा मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे. देन शेअर इज ॲट प्रीमियम फॉर ₹5. ₹5 शेअर आपल्या प्रॉफिटमध्ये आहे. देन सेकंड वन बघा, सपोज FV इज इक्वल टू ₹10, MV इज इक्वल टू ₹10, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर दोन्ही इक्वल असतील देन शेअर इज ॲट पर. अँड लास्ट, FV इज इक्वल टू 10, MV इज इक्वल टू 7 अँड म्हणजे मार्केट व्हॅल्यू लेस आहे फेस व्हॅल्यूपेक्षा, देन शेअर इज ॲट डिस्काउंट म्हणजे लॉसमध्ये आहे. किती रुपीज? ₹3. हे झाले FV आणि MVशी रिलेटेड एक्झाम्पल. आता नेक्स्ट बघूयात. टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर इज अ सम इन्व्हेस्टमेंट. काय आहे बघा सम इन्व्हेस्टमेंटची डेफिनेशन? टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर इज कॉल्ड सम इन्व्हेस्टमेंट. शेअर विकत घेण्यासाठी जी एकूण अमाऊंट आपल्याला परचेस करावी लागते, पे करावी लागते, तिला सम इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. काय फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूयात. इफ 50 शेअर्स ऑफ FV ₹100, each purchase for MV ₹120, find the sum investment. आता बघा काय एक्झाम्पलमध्ये आपल्याला FVची गरज नसते, तरी पण FV गिवन असते, पण आपण त्याचा यूज करायचा नाही. आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट काढायसाठी काय लागतं आहे? नंबर ऑफ शेअर्स आणि MV. किती नंबर ऑफ शेअर्स आहेत बघा? तर 50. and MV ₹120. And therefore sum investment is equal to number of shares into MV. Number of shares 50, MV 120, रुपीज 6000. 2 मार्कला एक्झाम्पल विचारलं जातं. हे बघा किती आली अमाऊंट? ₹6000 ही टोटल अमाऊंट दिली आहे. सेम एक्झाम्पल दिले बघा सेकंड. इफ यू वॉन्ट टू परचेस 50 शेअर्स ऑफ MV ₹50 each, व्हॉट इज द टोटल अमाऊंट टू बी पेड? सम इन्व्हेस्टमेंट किंवा टोटल अमाऊंट असं दोन्हीपैकी एक यूज केलं जातं. बघा फॉर्म्युला एकदम इझी आहे. किती आहे? 50
into 50, number of shares 50, MV 50 rupees 2500. ओके, आहे का बघा, रुपीज 2500. देन वी सी द नेक्स्ट कन्सेप्ट ROR. काय बघणार आहोत आपण आता, ROR. तर व्हॉट इज ROR? ROR मीन्स रेट ऑफ रिटर्न. काय आहे, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न हे एक्झाम्पल 3 मार्क्सला विचारलं जातं, एकदम इम्पॉर्टंट आहे बघा. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, आपण ऑलरेडी बघितलं आहे, कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते. आपण जे शेअर इन्व्हेस्ट करतो त्याच्या बदली कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते, बरोबर आहे. मग एका पर्सनल व्यक्तीचा त्या डिव्हिडंडचा सध्याच्या मार्केट व्हॅल्यूवरती काय इफेक्ट झाला आहे, म्हणजे किती त्याला प्रॉफिट झाला आहे, ह्याची व्हॅल्यू आपण पर्सेंटमध्ये काढणार, त्यालाच आपण रेट ऑफ रिटर्न म्हणतात. बुकमध्ये आपला कोणताही रिलेटेड डेफिनेशन कुठलाही काहीही दिलेलं नाही आहे, फक्त रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. बघा, एका पर्सनल व्यक्तीला ज्या कंपनीने दिलेल्या डिव्हिडंडचा सध्याच्या मार्केट व्हॅल्यूवरती किती प्रॉफिट झाला आहे हा पर्सेंटमध्ये काढणं म्हणजेच काय आहे, तर रेट ऑफ रिटर्न. काय आहे, म्हणजेच रेट ऑफ रिटर्न. आता तुम्हाला नाही डेफिनेशन समजली तरी चालेल, कोणीही विचारत नाही डेफिनेशन, मात्र फाइंड द रेट ऑफ रिटर्न हा क्वेश्चन्स असतो. आता रेट ऑफ रिटर्न काढण्याच्या 4 स्टेप्स आहेत. कोणत्या कोणत्या ते नीट लक्षात घ्या बघा. फर्स्ट स्टेप, सम इन्व्हेस्टमेंट. सेकंड, डिव्हिडंड पर शेअर. थर्ड, टोटल डिव्हिडंड. फोर्थ वन, ROR इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड, पर्सेंटमध्ये काढायचे बरं का आपल्याला, रेट ऑफ रिटर्न अपॉन सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बघा कोणत्या 4 स्टेप्स आहेत. सम इन्व्हेस्टमेंट, सेकंड डिव्हिडंड पर शेअर, टोटल डिव्हिडंड, आणि हा फॉर्म्युला ROR. सम इन्व्हेस्टमेंटवर, म्हणजे सब इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती व्हॅल्यू लागते, मार्केट व्हॅल्यू, त्याच्यावर डिव्हिडंडचा किती इफेक्ट झालेला आहे ते पर्सेंटमध्ये काढणे म्हणजे ROR. आता ह्याच्यामधलं डिव्हिडंड पर शेअर ही जी सेकंड स्टेप आहे त्याच्यासाठी आपण फेस व्हॅल्यूचा यूज करणार आहोत. सम इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती व्हॅल्यू लागते हे लक्षात ठेवायचं, मार्केट व्हॅल्यू. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे डिव्हिडंड काढण्यासाठी कोणती व्हॅल्यू लागते, फेस व्हॅल्यू लागते, बरोबर आहे. डिव्हिडंड कोणत्या व्हॅल्यूवर देते कंपनी, फेस व्हॅल्यू. का देते, कारण की कंपनी बघत बसत नाही आत्ता कोणती मार्केट व्हॅल्यू, कारण की मार्केट व्हॅल्यू चेंज फ्रिक्वेंटली इन पर मिनिट पर सेकंड. मिनटाला सेकंदाला मार्केट व्हॅल्यू चेंज होत असते, म्हणून डिव्हिडंड कोणत्या व्हॅल्यूवर देते कंपनी, फेस व्हॅल्यूवर देते. थर्ड स्टेप, टोटल डिव्हिडंड. एका शेअरचा किती डिव्हिडंड आला आहे, मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ शेअर्स. किती बघा, आता एका शेअरचा डिव्हिडंड 3 रुपीज असेल तर 50 शेअरचा डिव्हिडंड आपण कसा काढणार, 50 मल्टिप्लाय बाय 3. आणि इथं फर्स्ट आणि सेकंडच्या व्हॅल्यू, थर्डच्या व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला ॲन्सर फाइंड आउट करायचं आहे. ओके, आपण एक्झाम्पल बघूयात. आता आपण जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे श्रेयस्सम ते न घेता पुढचं घेणार आहोत, का ते तुम्हाला समजेल. आता हे का नाही घेणार आहोत, का ते इथं नंबर ऑफ शेअर्स 1च आहे. आपण नंबर ऑफ शेअर जास्त असणारं फर्स्ट एक्झाम्पल बघूयात, जे की आपलं सॉल्व एक्झाम्पलमधलं लास्ट एक्झाम्पल आहे ते फर्स्ट बघूयात, मग हे बघूयात. बघा, इफ 50 शेअर्स ऑफ FV ₹10 वेअर परचेस, मी आता गिवन आहे ते लिहिते. FV ₹10, MV ₹25, rate dividend %30, then find sum investment, dividend received आणि rate of return. ॲक्च्युली आपल्याला रेट ऑफ रिटर्नच फाइंड आउट करायचे आहेत, पण त्यांनी ह्या सगळ्या स्टेप दिलेल्या आहेत. आता बघा आपण हे फाइंड आउट करूयात.
फर्स्ट स्टेप कोणती आहे बघा, सम इन्व्हेस्टमेंट. इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू MV. व्हॉट इज नंबर ऑफ शेअर्स गिवन आहेत 50. 50 into what is MV, rupees 25, rupees 1250. किती आला सम इन्व्हेस्टमेंट 1250. आता सेकंड स्टेप काढूयात. डिव्हिडंड पर शेअर कोणत्या व्हॅल्यूवर काढतो डिव्हिडंड, फेस व्हॅल्यूवर. किती आहे फेस व्हॅल्यू 10 इंटू रेट ऑफ डिव्हिडंड 30%, रुपीज 3. किती आला डिव्हिडंड रुपीज 3 एका शेअरचा. किती नंबर ऑफ शेअर्स आहेत आपले 50. म्हणून थर्ड स्टेप टोटल डिव्हिडंड is equal to number of shares into dividend per share. 50 into 3 rupees 150. किती आलं रुपीज 150. and fourth step ROR is equal to total dividend upon sum investment into 100. ROR is equal to किती आहे टोटल डिव्हिडंड 150 अपॉन सम इन्व्हेस्टमेंट 1250 इंटू 100. बघा 12%. किती आला रेट ऑफ रिटर्न 12%. आता रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करण्याच्या ह्या 4 स्टेप्स काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ओके समजलं. आता आपण श्रेयसचं एक्झाम्पल सॉल्व करूयात. काय आहे बघा श्रेयसचं एक्झाम्पल. श्रेयस परचेस अ शेअर ऑफ FV रुपीज 100 फॉर MV रुपीज 120. कंपनी डिक्लेअर 15% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. आता इथं नंबर ऑफ शेअर्स नाही आहेत म्हणजे तुम्ही फर्स्ट स्टेप आणि थर्ड स्टेप नाही लिहिली तरी चालेल कारण की नंबर ऑफ शेअर्स काय 1 आहे. म्हणजे बघा फर्स्ट स्टेपला काय येईल सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल म्हणूनच मी हे एक्झाम्पल नंतरनं घेतलं. 1 into 25 सॉरी किती आहे MV 120 रुपीज किती आलं 120. डिव्हिडंड पर शेअर एकच आहे किती आहे 100. ही फर्स्ट सेकंड 100 इंटू 15 अपॉन 100 किती रुपीज आलं 15 रुपीज आलं. थर्ड स्टेपला टोटल डिव्हिडंड थर्ड 1 into 50 रुपीज 50 किती आला डिव्हिडंड 15 रुपीज आला. बरोबर आहे. आता रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करूया. काय येईल रेट ऑफ रिटर्न बघा 1 मिनिट. ओके लेट्स सी. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू total dividend 50, sum investment means MV into 100, 150 upon 12, 12.5%. ओके आलं लक्षात किती आला रेट ऑफ रिटर्न 12.5%. देन वी सी द सॉल्व एक्झाम्पल सेकंड. बघा छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत 1 मार्कला विचारले जातात. FV इज इक्वल टू रुपीज 100 प्रीमियम रुपीज 65 देन MV इज इक्वल टू. आता प्रीमियम म्हणजे काय रे प्रॉफिट. जर फेस व्हॅल्यू 100 वरती 65 रुपीज प्रॉफिट झाला असेल तर त्या शेअरची सध्याची MV काय काय फॉर्म्युला बघा. MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. FV प्लस प्रीमियम 100 प्लस 65
रुपीज 165. आणि सेम जर FV आणि डिस्काउंट दिला असेल तर डिस्काउंट काय करायचा, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा. आलं लक्षात. देन थर्ड एक्झाम्पल, कंप्लीट द फॉलोइंग टेबल यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन. What information given? FV share is at आणि MV. FV रुपीज 10, प्रीमियम 7. आताच बघितलं आपण MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम 17. देन 25 ही डॅश डॅश आहे आणि रुपीज 16. बघा FV रुपीज 25 असेल आणि MV कमी असेल म्हणजे शेअर कसा असणार आहे, लॉसमध्ये असणार आहे. डिस्काउंट किती रुपीज डिस्काउंट सांगा बरं. 25 मायनस 16 9. किती रुपीज असणार आहे, 9. आणि लास्ट ॲट पर रुपीज 5 म्हणजे ॲट पर म्हणजे MV इज इक्वल टू FV. बघा ही पण ॲक्टिव्हिटी विचारली जाते म्हणूनच आपण सॉल्व एक्झाम्पल घेतो आहे सगळी. देन एक्झाम्पल नंबर 4, नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर ॲज फॉलोज, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. नीलने कंपनी A, कंपनी B आणि कंपनी C मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्याची आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करायची. बिफोर फाइंडिंग टोटल इन्व्हेस्टमेंट फर्स्ट वी फाइंड respectively company A investment, company B investment and company C investment. Which formula? Sum investment is equal to MV into number of shares किंवा number of shares into MV. टोटल फाइंड आउट करण्याआधी आपण रिस्पेक्टिव्ह ABC च्या टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करूयात. ओके. बघा कंपनी A, सगळ्यांकडे टेक्स्टबुक जवळ असणं गरजेचं आहे. 350 शेअर्स, FV रुपीज 10, प्रीमियम 7. डिरेक्टली MV गिवन नाही आहे. आपल्याला सम इन्व्हेस्टमेंटसाठी काय लागतं, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. मग फर्स्ट आपण काय करूयात, MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम 10 प्लस 7 रुपीज 17. म्हणून सम इन्व्हेस्टमेंट इन A इज इक्वल टू काय फॉर्म्युला, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. व्हॉट इज नंबर ऑफ शेअर्स, 350. 350 इंटू 17 5970 रुपीज. किती आलं, 5950. सॉरी बुकमध्ये गिवन आहे आन्सर, काय मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे. देन सेकंड कंपनी B, कंपनी B मध्ये बघा MV किती आहे, गिवन नाही आहे. FV आणि डिस्काउंट गिवन आहे. मग आपण MV फाइंड आउट करूया. 5 मायनस 1 रुपीज 4. म्हणून इन्व्हेस्टमेंट इन B इज इक्वल टू, आता पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही आहे, 27050 इंटू 4 रुपीज 11,000. ओके. आणि कंपनी C MV गिवन आहे डायरेक्ट म्हणून इन्व्हेस्टमेंट इन C इज इक्वल टू 50 इंटू 150 रुपीज 7550. आता रिस्पेक्टिव्ह कंपनींचे फाइंड आउट केले तर आपण काय करूया, टोटल इन्व्हेस्टमेंट. $5950 प्लस
11,000 प्लस 7,500 इज इक्वल टू 24,450. त्याला 24,450 ही नीलची तिन्ही कंपन्यांतली मिळून टोटल इन्व्हेस्टमेंट झाली. देन लास्ट एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल सांगण्याआधी मी तुम्हाला एक सांगेन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सम इन्व्हेस्टमेंट? सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू NV. आता हा फॉर्म्युला मी रिअरेंज करणार आहे. कशासाठी? नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करण्यासाठी. बघा, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू, हा ही फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, इज इक्वल टू सम इन्व्हेस्टमेंट अपॉन हा MV मल्टिप्लाय येतो ह्या साईडला गेल्यानंतर काय होईल? डिवाइड. म्हणजे आपल्याला जर सम इन्व्हेस्टमेंट आणि जर MV माहीत असेल तर आपण नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करू शकतो. त्याच्यावरतीच हे एक्झाम्पल आहे बघा. स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 अँड परचेस शेअर्स ऑफ FV ₹10 ॲट प्रीमियम ऑफ ₹2. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस. कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द ॲन्सर. आता ह्यांनी डिरेक्टली MV दिलेली नाही आहे. आपल्याला काय लागतं आहे? सम इन्व्हेस्टमेंट अपॉन MV. त्यासाठी काय दिलेलं आहे? FV आणि प्रीमियम दिले. म्हणून फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय होईल? MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. व्हॉट इज FV? ₹10 आणि प्रीमियम 2 रुपीज. म्हणजे टोटल किती झाला? MV ₹12. म्हणून नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टमेंट अपॉन MV. व्हॉट इज सम इन्व्हेस्टमेंट? 12,000 अपॉन 12. किती आला आन्सर? 1,000. रुपीज येणार नाही, नंबर ऑफ शेअर्स आहे त्यामुळं 1,000. किती नंबर ऑफ शेअर्स आले? 1,000. ह्या फॉर्म्युलाचा असाही यूज होऊ शकतो. बरोबर आहे. आता आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 आपला 3 स्टार्ट करूयात. ओके.